नमस्कार मंडळी, जर्नी विथ जान्हवी या चॅनलमध्ये मी जान्हवी पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीसोबत आपले खूप खूप स्वागत करते. आज आपण आपल्या रेसिपी चॅनलमध्ये पाहणार आहोत उपवास स्पेशल असा शिंगाड्याच्या पिठाचा शिरा. चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. शिऱ्यासाठी लागणारं साहित्य बघूया. 200 ग्रॅम शिंगाड्याचं पीठ, 100 ग्रॅम साखर. शिंगाड्याचं पीठ आपण 200 ग्रॅम घेतलेलं आहे. तेवढ्याच वाटीचं 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध मिक्स करून गरम करून घेतलं आहे. तूप घेतलं आहे आपण. त्यानंतर बदाम, चारोळी, काजूचे तुकडे आणि वेलचीची पूड. चला तर आपण आता शिऱ्याला सुरुवात करूया. आता आपण कढई तापत ठेवली आहे. कढई छान तापली आहे. त्यामध्ये मी 200 ग्रॅम पिठासाठी 200 ग्रॅमच तूप टाकणार आहे. पण 200 ग्रॅम पिठासाठी 200 ग्रॅम तर तूप घेणारच आहोत. पण मी हे एवढंसं तूप वाचवलं आहे. जर तुम्हाला असं वाटलं तर तुम्ही त्याच्यावरून सुद्धा साखर टाकल्यावर टाकू शकता. तूप आपलं छान तापलं आहे. आता आपल्याला पीठ टाकताना गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि पीठ थोडं थोडं करून टाकायचं आहे, जेणेकरून गठ्ठे होणार नाहीत. आणि हे छान आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे. आपण छान हे खरपूस बारीक मंद गॅसवरच भाजून घेणार आहोत. आता आपल्याला हे अजून 5 ते 7 मिनिटं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. हा भाजला आहे कसं समजणार? आता रवा कसा भाजला गेला की त्याचा रंग बदलतो. त्याचा रंग अगोदरच ब्राऊन आहे. तर हा जेव्हा व्यवस्थित हलका व्हायला लागतो आणि साईडने तूप सुटायला लागतं, तेव्हा समजायचं की आपला पीठ व्यवस्थित भाजलं गेलं आहे. तर आता हे अजून आपण 5 ते 7 मिनिटं छान व्यवस्थित परतवून घेऊया तुपाबरोबर. आता 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता रंगसुद्धा बदलला आहे, तूपसुद्धा छान सुटलं आहे आणि आता हे चमच्याला सुद्धा हलकं लागायला लागलं. आता आपल्याला जे दूध आणि पाणी मिक्स करून घेतलं होतं ते आता आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून ओतणार आहोत. थोडं ओतायचं आहे, हळूहळू ओतायचं, नाही तर ती वाफ हातावर येते आणि भाजायला होतं. म्हणून जेवढं होईल तेवढं हळूहळू आणि मंद गॅसवरच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. जास्त फास्ट करायचं ना, नाही तर खाली लागणार. थोडं थोडं करून हे दूध ओतून घेणार आहोत. आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. हा शिरा खायला खूप सुंदर लागतो. जर तुम्ही एका वाटी म्हणजे 200 ग्रॅम शिंगाड्याच्या पिठाला 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी घेतलात आणि ह्या मापात घेतलात तर तुमचा शिरा व्यवस्थित फळफळीत होणार. आणि कसं आहे, शिंगाड्याचं पीठ हे आपल्याला म्हणजे स्त्रियांसाठी तरी शरीराला खूप चांगलं असतं. त्यामुळे शिंगाड्याचं पीठ खावं किंवा शिंगाडे जे कच्चे येतात ते सुद्धा खावे. आता हे 2 ते 3 मिनटं व्यवस्थित आपण थोडंसं झाकण लावूया आणि बंद करून ठेवूया, जे वाफेवर व्यवस्थित शिजून येईल. 2 मिनटं झालेली आहेत. तर पाहू शकता छान शिजला आहे आपला शिरा. आता आपण ह्याच्यामध्ये साखर टाकून घेणार आहोत. ही आपण 100 ग्रॅम साखर घेतलेली आहे. तुम्हाला जास्त गोड लागत असेल तर तुम्ही टाकू शकता एक्स्ट्रा. ही थोडी थोडीच टाकायची आहे, कारण की शिंगाड्याच्या पिठाचा शिरा हा जास्त गोड होतो साखर टाकल्यामुळे, म्हणून मापात टाकायची आहे ती. अजून आपण थोडीशी टाकणार आहोत याच्यामध्ये आणि छान एकजीव करून घेऊया आपण. यामध्येच आता आपण काजू आणि बदाम जे आपण कापून ठेवलेले आहेत ते टाकणार आहोत वरून. चारोळी टाकायची आहे आणि आपण हे आता छान परतवून घेऊया.
तुम्ही बघू शकता छान सुटसुटीत असा आपला शिरा झालेला आहे. कुठेच तुम्हाला असा गिजगिजीत दिसणार नाही. आता कसं आहे की साखरेला पाणी सुटेल आणि मग तो शिरा साखरेच्या पाण्याबरोबर अजून छान व्यवस्थित शिजून येईल. तर आता आपण याच्यावर एक 2 ते 3 मिनिटासाठी परत झाकण लावून ठेवणार आहोत. आता 4 ते 5 मिनिटं झालेली आहे. तुम्ही बघू शकता आपला शिरा छान फळफळीत झालेला आहे. बघा किती सुंदर फळफळीत झाला आहे. आता आपण ह्याच्यावर वेलची पूड टाकून घेऊया. वेलची पूड कधी शेवटी टाकली की त्याचा एक स्वाद व्यवस्थित शिराला लागतो. आता हे आपण व्यवस्थित परतून घेऊया. तर अशा पद्धतीने आपण आता गॅस बंद करून आपला हा शिरा आता रेडी झालेला आहे. आपण आता हा सर्व करून घेऊया. अशा पद्धतीने आपल्या ह्या शिंगाड्याच्या पिठाचा शिरा तयार झाला आहे. तुम्हाला मी बनवलेला हा शिरा कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने तसेच कमी इन्ग्रेडियंट्स वापरून बनवलेला हा शिरा तुम्हीसुद्धा उपवासाला एकदा नक्की करून बघा. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तसेच आपल्या जर्नी विथ जान्हवी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.